खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असूच शकत नाही। पर्याय आपल्याला या ठिकाणी दिले आहेत। हा प्रश्न पर्यायाला पाहिल्याशिवाय सोडवताच येत नाही, त्यामुळे पर्याय पाहणे आवश्यक आहे। पर्याय क्रमांक 1 2/3, पर्याय क्रमांक 2 1.5, पर्याय क्रमांक 3 15% आणि पर्याय क्रमांक 4 0.7%। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हा आम्ही संभाव्यता पाहतो तेव्हा 100% किंबहुना किती पैकी याचा विचार करावा लागतो। ठीक आहे, जर आम्ही म्हटलं की आमच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स, जे काही करेक्ट ऑप्शन्स असतील त्यातले नंबर ऑफ ऑप्शन्स म्हणूयात आपण, त्यातून आपल्याला सिलेक्ट करायचे असतात काही ऑप्शन आणि सिलेक्टेड ऑप्शन्स आणि सिलेक्टेड। तर मग जर आम्ही असं म्हटलं की नंबर ऑफ ऑप्शन्स आर 3 आणि आउट ऑफ देम 2 हॅव सिलेक्टेड, म्हणजे 3 ऑप्शन्स आहेत त्यापैकी 2 सिलेक्ट करतोय आम्ही, तर नक्कीच ही संभाव्यता होऊ शकते। आपण पॉइंटमध्ये आहे त्याचा विचार नक्कीच करूया त्या ठिकाणी, पण थोड्या वेळाने। 15% तुम्हाला म्हटल्यासारखंच 100% पैकी 15% एखाद्या गोष्टीच्या घडण्याची शक्यता असू शकते। सो 15% इज ऑल्सो अ प्रोबॅबिलिटी, ही देखील एक संभाव्यता असू शकते। आणि टक्क्यामध्येच बोललं तर 100%पेक्षा हेही कमी आहे, लेस दॅन 100%, 0.7%, म्हणजे ही देखील संभाव्यता असणार आहे। मग आता राहिला पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 सांगतोय 1.5। 1.5 लाच आम्ही जर दशांशात लिहायला गेलो, 1.5 लाच जर व्यवहारी अपूर्णांकात लिहिलं तर ते होणार आहे 15/10। इथे कळतं लगेच की टोटल आमच्याकडे असलेले पर्याय 10 असतील तर 10 पैकी 15 पर्याय आम्ही कसे घेणार, म्हणजेच ही संभाव्यता जे नंबर ऑफ ऑप्शन्स होते आपल्याकडे सिलेक्ट करण्यासाठी त्यापेक्षा जास्त सिलेक्ट केले ते दाखवतं। म्हणूनच या ठिकाणची ही संभाव्यता असू शकत नाही, म्हणजेच 1.5 हा पर्याय चुकीचा ठरतो, जो आहे पर्याय क्रमांक 2।